तुकाराम महाराज म्हणतात की प्रपंचामध्ये आपल्या घरामध्ये आपण खूप अभ्यास केला, भौतिक सुखसुविधा आपल्या पाहिजेत, ह्या गोष्टी पाहिजेत असा अभ्यास जर केला तर काय होतं बघूया. काय म्हणतात ते, सोसे वाढे दोष, झाला न पालटे कसं, ऐसे बरवे वचन, करता तो नारायण, असे प्रारब्ध नेमे, श्रमची उरे श्रमे, सुख देते शांती, तुका म्हणे धरिता चित्ती. तर प्रपंच हवासाने करू लागलो, आपल्यामध्ये लोभ असला की आपल्यामध्ये अनेक दोष वाढत जातात व तो प्रपंच काही केल्या पालटत नाही. आपण जे करतो ते मी करतो असे म्हणण्यापेक्षा नारायणच करत आहे असे म्हणणे योग्य आहे. म्हणजे मी करतो असं म्हणणं म्हणजे एक प्रकारचा अहंकार आहे. खरे तर प्रारब्धाने सर्व गोष्टी होत असतात, पण प्रपंचाचे अधिक कष्ट घेतले तर त्यामुळे फक्त कष्टच होतात. म्हणजे प्रपंच करताना, आपला संसार करताना कष्ट केले तर ते फक्त कष्टच होतात. तुकाराम महाराज म्हणतात, जर आपण चित्तात शांती धरली तर सर्व सुखाची प्राप्ती आपोआप होते. म्हणजे बऱ्याच अभंगामध्ये तुकाराम महाराज सांगतात की तुम्ही भौतिक सुखसुविधेमध्ये तुम्हाला शांती मिळणार नाही. तुम्ही तुमच्या चित्तामध्ये हरिनाम ठेवलं, चित्तामध्ये शांती धरली तर तुम्हाला सुखाची प्राप्ती आपोआप होते असं या ठिकाणी सांगतात. रामकृष्ण हरी.